शहरी आणि ग्रामीण नागरी वस्त्यांच्या आसपास बिबट्यांचा वावर वाढला असून काही ठिकाणी बिबट्यांनी मानवी जीवावर हल्ला केलाय। पालघर जिल्ह्यात नजीकच्या काळात विक्रमगडमधील धामणी धरण परिसर, जव्हार शहर परिसरात आणि आता मोखाडा शहराच्या वारगडपाडा, घाटकरपाडा, तळ्याचा पाडा, आंबीपाडा आणि गांधी पुलाजवळ संध्याकाळी व रात्री बिबट्याचा वावर दिसत असल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। मोखाडा जव्हार भागात वन विभागाकडून बिबट्याला नागरी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या मनातील भीती आणि दहशत दूर ठेवण्यासाठी उपाययोजना करून सुरक्षा आणि संरक्षण करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जाते। या सर्व उपाययोजनांच्या जोडीला आधुनिक AI तंत्रज्ञानाचा उपयोग करून सौर ऊर्जेवर चालणारे कॅमेरे आणि सायरन बिबट्याच्या मार्गावर लावले आहेत। 100 मीटर परिसरात बिबट्या आला तर सेन्सर ऍक्टिव्ह होऊन बिबट्याचा फोटो घेतला जातो आणि आपोआप सायरन वाजतो। नागरिकांना बिबट्या परिसरात असल्याचा दक्षता संदेश सायरनच्या आवाजाने मिळतो। आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बिबट्याच्या परिसरातील हजेरीचा फोटो वन विभागाच्या त्या परिसरातील 8 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर संदेश जातो। बिबट्याच्या हजेरीचा संदेश मिळताच कर्मचारी त्या ठिकाणी तातडीने पोहोचून मार्गदर्शक सूचनांना अनुसरून बिबट्याला मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करतात। मोखाडा शहर परिसरात बिबट्याचा दैनंदिन वावर असून नागरिकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। मोखाड्याचा ग्रामीण भाग डोंगर, दर्या आणि नदी नाल्यांनी वेढलेला असून वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास असल्यानं नागरिकांनी बिबट्याला पकडून नेण्याची मागणी केली असताना सुद्धा वन विभागाच्या परवानग्या, नियम आणि अटीमुळे बिबट्याला पकडण्यास वन विभाग असमर्थ ठरते। भविष्यात बिबट्या व मानवातील संघर्ष होण्याची दाट शक्यता नागरिकांकडून व्यक्त होते। तर नरेश घाणेचा अर्ज आला ऑफिसला, त्याच्यानंतर आम्ही आलो इथं बघून घेतलं। रात्रीला आलो होतो त्या दिवशी, मग यांना तोंडी सूचना दिल्या की बा त्याला मारू नका। त्याच्यानंतर मग त्याला आवाज वगैरे करून पळून घालण्यासाठी प्रयत्न केले। त्याच्यानंतर मग येऊन मग दुसऱ्या दिवशी मग हे केलं तर कॅमेरा आलं, तिथं कॅमेरा बसून यायचा कॅमेरा बसवला। त्याच्यानंतर मग ते 100 मीटर अंतरावर ते आल्यावर ते हे वाजते, त्यांचं सायरन वाजते। सायरन वाजल्यावर मग आपल्याला समजते की बा या भागात एवढ्या वेळात तो आलेला आहे बा जवळपास। त्यासाठी मग लोकांनी बाजूला जातात, जनजागृती केली बारकीची। हिशोबाने उपाययोजना त्यांनी केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रथमतः लगेच त्यांनी AI कॅमेऱ्याची सिस्टीम ती आतापर्यंत आम्हाला कुणालाही माहीत नव्हती। ही त्यांनी आतापर्यंत 10 दिवस सतत 10 दिवस त्यांनी एका ठिकाणी लावून सतत बिबट्या कुठे कुठे वावर करतोय आणि बिबट्या आल्यानंतर सतत 2 ते 3 दिवस 2 दिवसाआड तो ह्या परिसरामध्ये आढळला। ॲटोमॅटिकली तो सायरन वाजत होता। वाजल्यानंतर ह्या संपूर्ण शेतामध्ये जी माणसं काम करत होती दिवसाच्या, तर त्यांना ॲटोमॅटिकली माहीत व्हायचं का हा प्राणी आपल्या परिसरात आलेला आहे। आपण जागृत व्हायचं आणि घरामध्ये थांबायचं किंवा त्यांनी त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जायचं। ह्या उपाययोजना साहेबांनी केल्या। त्याच्यानंतर साहेबांना मी एक विनंती केली की तुम्ही आपल्या परिसरामध्ये एक शिबिर लावा। तर त्यांनी त्वरित 2 दिवसांनी शिबिरसुद्धा लावलं आणि ज्या काही उपाययोजना